हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे समाराचा स्कूलचा पहिला दिवस. सकाळी उठली, लवकर चहा वगैरे ठेवली आम्हाला. दीपकचा तर टिफिन करायचा नव्हता कारण का तोच बोलला की नको. आणि बोलतात ना जशी 10वी-12वीची एक्झाम असते आणि थोडीशी भीती राहते आपल्या मनात, तसं मला थोडंसं भीती होती. मला भीती वाटली नाही की माझे हातपाय थंड वगैरे असे होतात. सो तसंच काहीतरी माझं चालू होतं आणि समायराला उठवली आणि तिला स्कूलला बोलल्यावर ती बरोबर उठली आणि ते म्हणजे झोप अजून तिची उडाली नव्हती. येऊन सोफ्यावरती अशीच लोळत होती. तिला जय जय टी व्ही लावून दिलेलं. जय जय टी व्हीवर ना मोस्टली करून श्लोक, देवाची गाणी वगैरे असतात कार्टूनसारखी. सो ते ती बघत होती. दीपकला चहा दिला, मी घेतला आणि मग पिल्लूला ते थोडंसं काहीतरी भरवून घेतलं. आता माहीने एकदम हलका असं भरवलं कारण का मला माहिती होतं ती फर्स्ट डेला रडेल आणि रडल्यानंतर ना ती वॉमिट करूनच देते, म्हणजे एवढं ती रडते. हे तिचं नेहमीच आहे. हा फक्त एक तिचा ड्रॉबॅकच आहे की रडून रडून ना ती लिटरली वॉमिट करते. जरा तरी रडली ना तरी ती वॉमिट करून टाकते. त्याचीच मला भीती असते की स्कूलमध्ये जाऊन तिने तसं नको करायला, पुरा ड्रेस खराब करेल, परत टीचर बोलावून घेईल. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं, म्हणून मी तिला ना जरासं एकदम लाईट भरवलं. सो तिला भरवून वगैरे घेतलं आणि मग मी चहा प्यायला बसली. आणि आज काय माहिती कसा तिचा दिवस जाईल, कसं काय रुटीन असेल, कशी ती तिथे सेटल होते की नाही, ते थोडी भीती होती मनामध्ये. आणि तिच्या टिफिनसाठी रात्रीच ठरवून ठेवलेलं की तिला आवडतीचं पॅनकेक देईल आणि काजू आणि बनाना हे एवढंच तिला देईल असं ठरवलेलं. कारण का ज्या गोष्टी तिला आवडतात ना त्याच तिला देऊन दिल्या, जेणेकरून तिने खाल्लं नाही खाल्लं दुसऱ्यांचं बघून थोडं तरी खाल्लं, 1-2 घास तरी खाल्ले तरी इनफ आहे, अशा हेतूने मी तिच्या आवडीचं दिलं. सो 4-5 असे काजू दिले, बनाना कट करून दिले आणि जे पॅनकेक होता तो दिला. सकाळी तिला मी थोडंसं बनाना दिला, बस बाकी काही नाही. आणि दूध बिस्किट खाल्लं नॉर्मली, ते पण हार्डली एक. सकाळ सकाळ तिचं कधी कधी असं होतं ना की तिला भूकच नाही लागत, तिला खायचंच नसतं काही. आणि आता मी इथे पॅनकेक वगैरे करत होते तोपर्यंत तिची आंघोळ वगैरे घालून घेतलेली. आणि तिचं हे काय आहे की आंघोळ झाली ना की तिला टपामध्ये बसायचंच असतं आणि तिला असं लगेच ती बाहेर येतच नाही. म्हणजे मला ॲटलिस्ट तिला आहे ना 15 मिनटं किंवा 20 मिनटं आंघोळीला लागतातच तिला. कसं तरी मग तिला बाहेर काढावं लागतं काहीतरी बोलून. आता स्कूलच्या फर्स्ट डे तर ती बरोबर निघेल हे मला माहिती होतं, कारण का तिला माहीत नाही की स्कूल काय आहे, तिथे मी थांबणार आहे की नाही, बाबा थांबणार आहेत की नाही, हे तिला त्याची काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे तिला जसं मी बोलली ना, चल समायरा आपल्याला स्कूलला जायचं आहे, ड्रेस घालायचा आहे, तशी ती पटकन उठली आणि मग तिला रेडी वगैरे केलं नॉर्मल. आणि टिफिन सगळा पॅक वगैरे केला आणि बॅगमध्ये ठेवला. प्रत्येक ह्याच्यामध्ये ना मी तिचं 2-3 असे रुमाल ठेवून दिलेले, जेणेकरून टीचरला त्या हँडी जाईल. कुठला पण जर खण ओपन केला की बॅगमधला की लगेच रुमाल आहे तो त्यांना भेटून जाईल. त्याच्यामुळे आणि एक वेट वाईपचं छोटंसं हे ठेवलं, कारण का मला माहिती आहे ती वॉमिट करेल आणि मग ते क्लीन करायला त्यांना इझी पडेल. त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये ठेवून दिलं एका ह्याच्यामध्ये, बॉटल, टिफिन आणि जे टाईम टेबलनुसार ज्यांना बुक्स दिले ते दिले. आता जो ह्याच्या आधीचा ब्लॉग आहे ना तो ह्याच्यानंतर येईल, कशी प्रिपरेशन आम्ही केली. सो बॅग वगैरे पॅक केली आणि आत्ता इथे असा सीन झाला ना की मी तिला स्कूल ड्रेस घालायला घेतला. कुठे चाललीस तू? कुठे चालली तू? कुठे चालली? स्कूलला. तुम्ही पाठी बघितलात तिला स्कूल ड्रेस दिला आहे तरी पण तिने घातला नाही, कारण का तिनं का माहिती का स्कूल ड्रेसमध्ये कम्फर्टेबलच नव्हती. ती नाहीच बोलत होती, खूप रडत होती. कसं तरी जबरदस्ती घालण्याचा प्रयत्न केला, ती नाहीच बोलत होती. आता शूजला पण नाटक करत होती पण कसं तरी मी तिला शूज बोलून तिने घातले आणि ड्रेस तर तिने घातलाच नाही पहिल्या दिवशी. माझं म्हणणं होतं की मस्तपैकी व्हिडिओ करेल, कशी दिसेल स्कूल ड्रेसमध्ये, पण ती जरा पण नाहीच बोलत होती. मग दीपक बोला जाऊन दे, नको घालू, टीचरला सांगून दे, ॲटलिस्ट ज्याच्यात कम्फर्टेबल आहे ना त्याच्यात तिला जाऊन दे. आधी ती
स्कूलला जायसाठी कम्फर्टेबल होऊन दे, मग आपण ड्रेसमधून तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करूया. सो तिला असं नॉर्मल असं रेडी केलं. आता स्कूल बॅग वगैरे लावून बघा कशी रेडी आहे एक्साइटमेंटमध्ये. बॅग तर तिच्या म्हणजे तिच्या हाईट, तिच्या वेटप्रमाणे खूपच जड होती. आत्ताच्या मुलांना आधी तर नुसती पाटी आणि पेन्सिल होती, आता तर बुक्स, डब्बा बिब्बा सगळं काही. तो तिला बॅग लावली, तात्पुरती लावली 2-3 मिनटानंतर मग काढून घेतली मी, कारण का एवढी तिच्या खांद्यावर देऊ हेवी त्याच्यामुळे. सो आता निघालेलो आम्ही जाण्यासाठी आणि जाताना ती खूप एक्सायटेड होती. तिथे गेल्यावर ना असा सीन झाला की आम्ही जेव्हा बुक्स आणायला, जेव्हा तिथे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला, जेव्हा इन्क्वायरी करायला जायचो, तेव्हा पिल्लूनं खूप एक्सायटेड असायची की मला स्कूलला जायचं आहे, स्कूल ह्या तेव्हा म्हणजे भरपूर ती जाऊन तिथे बसायची, घरी यायचीच नाही, मला नाही यायचं आहे असं तसं बोलायची ती. आणि आज नेमकं जेव्हा आम्हाला स्कूलला जायचा टाईम आला ना, तेव्हा ती सकाळपासून नाटक करायला लागली. स्कूल ड्रेस तिने घातला आहे का माहिती का, त्याच्यात ती कम्फर्टेबल नव्हती का, तिला तो कलर आवडला नाही का, तिला त्याच्यात कम्फर्टेबल वाटत नव्हतं का माहिती का. आणि जाताना तिची एक्साइटमेंटमध्ये खूप चांगली एक्साइटमेंट होती. आणि जसं तिला कळलं ना की आपल्याला स्कूलच्या रोडला जायचं, म्हणजे जाताना मी तिला बोलत होती की आपल्याला जायचं, ती नो नाही असंच चालू होतं तिचं. पण कसं तरी तिला नेलं आणि आम्हाला माहीत नव्हतं की आता पुढे काय होईल. लिटरली दीपक आहे तो खूप म्हणजे रडला. कसं तरी कंट्रोल केलं, कारण का तिचा आवाजच एवढा जोरात येत होता ना रडण्याचा, खूप म्हणजे खूप. तिथे थांबूसच वाटत नव्हतं. पण जोपर्यंत ती कम्फर्टेबल नव्हती होत, ती टीचर काय करते तिला, म्हणजे टीचर तर काय करणार नाही, पण आपल्याला एक थोडीशी भीती असते ना की ते नीट हँडल करतील का तिला, असं तसं. त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही तिथे थांबलेलो आणि मग नंतर तिथून निघून आलो. आणि जाताना तर खूप नाटक केलं तिने. कसं तरी तिला तिथे ड्रॉप केलं मी. ती नाहीच बोलत होती की मला नाही जायचं. टीचरने तिला घेतलं आणि ती स्लायडिंगवर गेली ना, तसं पटकन आम्ही निघालो तिथून. आणि मग नंतर तिने स्लायडिंगवर खेळली वगैरे, इकडे तिकडे बघितलं आणि तिला कळलं की आम्ही नाही आहे. त्याच्यानंतर तिची रडारड आहे ती चालू झाली. म्हणजे ना आम्ही चोरासारखं बघत होतो की ती काय करते, कुठे काय. गाडी एकदम पुढे दीपक फोन दे ना तुझा. आणि त्याच्या ह्याच्याने ना ती इकडे तिकडे सारखी नजर फिरवत होती. आणि तिला जर चुकून तरी आम्ही दिसलो असतो ना, मग ती खूप रडली असती. त्याच्यामुळे मग आम्ही एकदम लपून राहिलेला. तर तुम्ही बघितलं एकदम मॅम होती, तिला उचलून घेतली शांत बसण्यासाठी. तेच आम्ही गपचूप बघत होतो. थोडा वेळ बघितलं आणि मग नंतर ते मॅम तिला आतमध्ये घेऊन गेली. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो, कारण का जास्त ते बघितलं असतं ना मग आम्हालाच कसं तरी वाटलं असतं. त्याच्यामुळे लगेच आम्ही निघालो. पटकन कामावरून घेते, माहीत नाही ते तिथे किती वेळ राहील, कसं राहील, काय करेन. टीचरचा फोन आला तर मी जाईलच घ्यायला तिला लगेच. त्याच्यामुळे जेवढं होतं तेवढं आवरून घेते. आता माझं मन आहे ना पुरं तिकडे. सो चला पटकन आवरून घेते, नाहीतर मी ना सारखं ते बघत बसले ना व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ की मला ना ते सारखं रिमाइंड होतं. आणि फर्स्ट टाईम आहे, ती देखील फर्स्ट टाईम इतकी रडत होती ना, खूप रडत होती, खूप म्हणजे खूप. लिटरली गेट ओपन झाला ना की ती फर्स्ट मॅमला मेसेज केला मी, मला राहत नव्हतं. मग त्यांना मेसेज केला, विचारलं समयरा आहे का कम्फर्टेबल, रडायची थांबली का, मेसेज करू की नको. मला पण असं हे होतं, कारण का पहिल्यांदा आपण हा एक्सपिरियन्स घेतो आणि समोरचं काय बोलेल की बाबा स्कूलला सोडला आणि ती सारखं मेसेज करते. त्याच्यामुळे धीर धरून केला आणि आता ती रडायची थांबली. आणि इतकी सुचली ना तो व्हिडिओ जो मॅमने तिच्या मला पाठवला आहे ना, तो मी पुढे अटॅच करेल. आता खेळते वगैरे ती आणि सुजली आहे रडून. सो चला आता वाजले 10 वाजला. असं वाटतं टाईम पटपट जाऊन दे, ॲटलीस्ट तिला जाऊन पटकन पिक करायला भेटेल. 11:15 मी निघेल. आत्ता बटाटा लावला आहे, पिल्लूला पराठा करेल, मला मुगाची भाजी करेल ग्रेव्हीवाली, म्हणजे रात्रीला दीपकला पण होऊन जाईल, त्याने पण टिफिन नाही नेला. आणि बघू आता कसं काय होते. आल्यावरती ती काय रिॲक्ट करते आणि मी घ्यायला जाईल तेव्हा ती काय रिॲक्ट करते. व्हिडिओ आहे तो मी सगळी माझी कामं आवरली पटपट आणि आहे ते चालू केलं. सारखं फोन हातात घेतला ना की मग माझं ते स्कूलच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे मग त्याच्यावर बघते का अपडेट आला का असं तसं. मग सारखं तेच होतं, म्हणून मी पहिला फोन बाजूला ठेवला आणि जी कामं होती ना ती आवरून घेतली ह्याच्यासाठी की ती आल्यावरती ना मला एक पण काम करायचं नाही, तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचं आहे, तिला विचारायचं आहे काय झालं काय नाही, सगळं ब्ला ब्ला ब्ला. आणि मग ती झोपली की एक व्हिडिओ आहे तो पोस्ट करायचा आहे. आणि आता बघू कसं काय 2-3 व्हिडिओ आहेत लाईनअपमध्ये, ते सगळे पोस्ट करायचे. ते सगळे पोस्ट, आवाज खूप येतो. आता ना 11:15 वाजलेत, आता मी निघते. 11:15ला जर 11:15 वाजून गेले ना
की निघते, हळूहळू जाते आणि तिथे वेट करते, छत्री घेऊन जाते, वॉकिंगच जाईल. आणि जर खूप ऊन असेल, पिल्लू जर अशी इरिटेट झाली तर मग मी ऑटो करून येईल, पण मोस्टली करून असं आहे की चालतच आणेल, तिला उचलून घेईल, थोडा वेळ चालत आणेल, छत्री घेऊन जाते. सो चला आता बघूया तिकडे गेल्यावरती काय रिॲक्ट करते. मला माहीत नाही मला तिकडे व्हिडिओ शूट करायला भेटेल की नाही, कारण का मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मोस्टली करून करेल, पण नाही होत. सकाळी पण तसंच झालं. मी दीपकला जातानाच बोलून गेलेली, म्हणजे 2-3 दिवस ते सांगत होती की मला माहीत नाही मला तिथे व्हिडिओ करता येईल की नाही करता येईल, कारण का ती मला धरूनच राहील, मला सोडणारच नाही. त्याच्यामुळे जसं तुला जमेल, जसं काय होईल ना ते तू व्हिडिओ कर. पण ना त्याच्यात पण ती हिंमत नव्हती की आपल्याला व्हिडिओ शूट करायचे किंवा काय, काहीच नाही. जे असतं ना फर्स्ट डे ऑफ स्कूल, त्याचा पण तिने फोटो नाही काढला नीट. आता जेव्हा मी तिला आणायला जाईल ना तेव्हा बघूया ती काढते काय, नाही तर मग उद्या परवा ते काय असेलच बघू. पण तो फोटो तिचा काढायचा राहिला आणि ते सगळं शूट करायचं राहिलं. आता ते मला जर जमलं तर मी करेल. आता तिथे जाऊन तिची रिॲक्शन काय असेल मला बघून माहीत नाही. आता ते सगळं म्हणजे पहिल्यांदा ती एवढा टाईम अशी राहिली आहे, कारण का ती कोणाकडेच अशी राहिली नाही आहे. लहान होती तेव्हा राहायची मम्मीकडे वगैरे, पण जेव्हा तिला समज आली ना त्याच्यानंतर ती कोणाकडेच अशी गेली नाही आहे का कुठे नेबरकडे असं थोडा वेळ ठेव, 5-10 मिनटं, असं कधीच झालं नाही. हे तिच्या लाईफमधलं फर्स्ट टाईम ती आम्हाला दोघांना सोडून एवढा वेळ ती थांबली आहे. आणि बघू आता काय होतं आहे. म्हणजे आता आजचा दिवस एवढं काय वाटलं नाही मला. आता उद्या तिला आता ते माइट बी ट्रिगर होईल की आपल्याला तिथे सोडून जाते. आता तो उद्याचा दिवस कसा जाईल माहीत नाही. आणि तिने ना इवन स्कूल ड्रेस पण नाही घातला, कारण का तिचं असं झालेलं की 2-3 दिवस ना ती खूप एक्सायटेड होती आणि आज तिला अचानक काय झालं काय माहिती, ती ड्रेसच घालायला तयार नव्हती, शूजच घालायला तयार नव्हती. स्कूलच्या गेटपर्यंत गेलो तेव्हा पण ती बोलत होती नाही म्हणा, नाही जायचं आहे स्कूलला, असं ती बोलत होती, नाहीच. मग तिला सांगितलं तिथे टॉय आहे, ते आहे, ते. मग कसं तरी ती गेली आणि मग तिथून आम्ही पळालो आणि गाडीच्या पाठून छोटे छोटेसे व्हिडिओ केलेत. रडत पण होती ती खूप, म्हणजे अशी सुचलेली लिटरली. आणि आता बघू जाऊन काय करते आणि काय नाही, ते किती मुलं आहेत, काय मुलं आहेत ते पण नाही माहिती. आणि मी सोडून आली तिला. लेट्स सी, सगळ्यांच्या लाईफमध्ये हा फेज येतो. आता मला कळते मम्मी आम्हाला सोडून यायची, तर मम्मी आम्हाला काय फील करायची ते मला आत्ता रिअलाईज होते की कसं काय होतं ते, की एवढा टाईम लांब राहते, असं तसं, लहान मुलं असं तसं, ते आता रिअलाईज होतं. सो चल आता मी जाऊन घेऊन येईल. आणि लिटरली आहे ना तेव्हा मी तर व्हिडिओ घेत होती की ती काय गाडीच्या पाठून आहे ना मी हळूहळू बघत होते आणि तिचा रडण्याचा आपण आवाज एवढा येत होता ना, खूप म्हणजे खूप. मग मी सारखं बघत होते ती कुठे दिसते. टीचर मला बघत होते आणि ती पण मला सांगत होती की तुम्ही लपा. आणि ते बघून आहे ना दीपक लिटरली रडला. मला रडायला येत होतं, पण मी ना खूप कंट्रोल केलं की नाही, कारण का जाताना ना मी दीपकला बोलली जसं तसं मला फील होत होतं. 1 मिनिट, एक्झाम कशी असते तसं मला फील होतं. थोडं घाबरलं, हातपाय माझे थंड पडलेले का माहिती का. आणि मग तिथे कसं तरी तिला सोडलं आणि आले. जाताना मला दीपक बोला की नाही हा पेज येतोच, हे आपल्याला तिच्यासाठी करायचं आहे, असं तसं. तो मला मोटिवेट करत होता. मी स्वतःच त्या टायमिंगला रडला. सो चला आता मी निघते. ऑलमोस्ट आता 5 मिनटं 10 मिनटं राहिले. 10 मिनटात मी निघते. तिथे जाऊन वेट करेल आणि बघूया मग तिला घेऊन येते मी. आणि मग व्हिडिओ कंटिन्यू जसं होईल तसं मी शूट करते असा. आणि हां, मला ना तिचा फर्स्ट डे शूट करायचं होतं. सगळं काही राहून गेलं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये शूट नाही करतात. काय जणांचे मी व्हिडिओ बघते ना असं बापरे किती मस्त करतात काय. आणि पण तसं ठरवलेलं, पण ते नाही पॉसिबल झालं, कारण का तिचं ते रडणं, तिला ते पॅम्परिंग करणं, त्याच्यामध्ये खूप टाईम निघून गेला. आणि मग ती रडायची. मग तिला समजावच्या वेळेला मग ते आमच्यात हिंमत नाही की कॅमेरा हातात धरावा आणि ते शूट करावं, कारण का तो टाईम आहे ना खूप वेगळा असतो. आपल्याला वाटतं ते शूट करावं, पण जे शूट करतात ते कसं करतात, त्यांना मुलं कॉपरेट करतात म्हणून ते त्यांच्याकडनं पॉसिबल होतं. पण ते रडणं, त्याच्यामध्ये आपण त्यांना समजावणं, त्याच्यामध्ये ना ते व्हिडिओ शूट करणं नाही होत. सो असं काहीतरी झालं. सो चल आता तिला घ्यायला जाते आणि मी पुढे कंटिन्यू करते. चल मी आहे ते पोचली आहे स्कूलच्या इथे. अजून सुटली नाही, 15 मिनटं आहेत. वेट करते. काहीतरी डान्स सेशन चालू आहे वाटतं त्यांचा. सो ती पण नाही दिसत आहे आणि कोण पॅरेंट्स पण नाही आलेत. मी तर अर्धा तास आधी आले. आता 10 मिनटं मोजून राहिले. त्याला फोन करते आणि टाईम काढून घेते मी माझा. सो लेट्स सी. चला
आता ती दिसली की दिसत पण नाही आहे ना, हाईट छोटी आहे तिची. सगळ्यात आधी तिथे मीच पोचलेली आणि मला पुढे पण जाता येत नव्हतं, कारण का तिने जर मला बघितलं असतं ना, मग ती माझ्याकडे लगेच येऊन गेली असती. तेवढा तिने टाईम स्पेंड केला नसता. आता इथे ती तुम्हाला माईट बी दिसत नसेल, पण मला माहिती होतं ती कुठे आहे. सो दीपकसाठी काहीतरी क्लिप घेतल्या आणि म्हटलं चला ह्या पण ॲड कराव्या. छोटीशी दिसत होती ती आणि कॅमेऱ्यानं मी इकडे तिकडे असं हे करत होती, कारण का ते शूट करणं टीचरसमोर चांगलं नव्हतं वाटत की आपण असं शूट करतोय. सो कसं तरी शूट करत होती ती, सारखी ना बाहेर येत होती इकडे तिकडे. त्याच्यामुळे मग मी कसं तरी हळूहळू करत होते आणि नंतर असं झालं ना की ती बाहेरच आली डायरेक्ट. सो तेव्हा मी पटकन खाली बसली, जेणेकरून तिने मला बघायला नको, आणि जर तिने मला बघितलं ना की ती लगेच येऊन जाईल. आता तुम्ही बघता इथे मी ना खाली बसली आणि लगेच मग ती आली. तुम्हाला दिसतच असेल व्हाईट टी शर्टवाली, काहीतरी टीचरनी तिला वेलकमचं असं हे दिलेलं फ्लावर. सो ते ती घेऊन आलेली. तिथे मुलं डान्स करत होते. नंतर त्या टीचरनी तिला आतमध्ये जायला सांगितलं, तसं गेली. आणि हा जो एक्झॅक्ट टाईम आहे ना सुटायचाच होता. सो परत तिला टीचरनी बाहेर आणली स्कूल बॅग वगैरे घेऊन, कारण का ऑलमोस्ट ती सुटलेलीच. एक मिनिट हा, समेरा शूज घाल. काय हँडमध्ये दाखव. हे काय आहे? हाय कर. स्कूलमध्ये गेलेली. हां, काय केलं? हां, मागे मम्माला. आणि समायला ॲज युजल काही ना काहीतरी हवे खाऊ आणला ना. स्कूलला गेलेली बाळ माझं. आणि हे एक आणलं तुम्ही, वेड्डीपकचा फोन होता. गेलेली खाते मी घेऊन. आणि सगळं असं करून ठेवलंय सरकार. इथे करून ठेवलंय. स्कूलमध्ये आज पहिला अभ्यास समायलाचा. हा फक्त बनाना दिसत आहे, ते पण 2 एवढं पण नाही दिसत आहे, पण काजू थोडेफार खाल्ले ते. खा तू. चला आता तिला फ्रेश वगैरे करते. टिफिनमधलं खाल्लं तर ठीक आहे, नाहीतर मग मी तिला पराठा करेल. आणि हॅप्पी आहे समायला. हॅप्पी ना. बसले ते खाऊन चला, आणि आता एक खेळत बसले. आता पटकन तिला फ्रेश वगैरे करते. आणि टिफिनलाच तिच्या असं काय दिलेलं तिने नाही खाल्लं. आता तिने ते खाल्लं तर ठीक चालू आहे तिचं. आता सॉस ऑमलेट ह्या 2च गोष्टी ती घेते अशा. टिफिन तर खाल्ला नाही आणि हे खेळ चालू आहेत तिचे. सो चला आता तिला फ्रेश करते मी वगैरे, फ्रेश होते, तिला भरवते वगैरे. आणि तिला मी ॲटलिस्ट आता 1 वाजले, 2पर्यंत तरी झोपली पाहिजे. 1 तास 3पर्यंत उठली पाहिजे, किंवा लगेच उठली पाहिजे 1 तासात. नाहीतर मग परत रात्री झोपणार नाही, सकाळी स्कूलला जाताना परत रडत बसली. चला तर डिरेक्टली मी 4 वाजता व्हिडिओ चालू केला आहे. पिल्लू आणि मी झोपेतनं उठली आहे. मला पण डोळा लागून गेलेला. मी विचार केलेला पिल्लूनी भरपूर सारं आल्यावरती खेळणीसोबत असं तसं खेळत होती, कलरसोबत. ती सगळा पसारा केलेला. म्हटलं तो उचलेल, तिला झोपवता व्हिडिओ पोस्ट केली आहे. आणि मी पण तिच्या बाजूला झोपून गेले आणि मला कळलंच नाही मी कधी झोपले. आणि मग मला 2:15ला जाग आली आणि मग लगेच तिला उठवलं, कारण का ती ना 2-2:15पर्यंत झोपली. आणि माझं फिक्सच होतं की तिला मी 1 तासच झोपून देणार, 1 तासाच्या वर नाही झोपून देणार तिला. कारण का मग रात्री तिची झोप झाली ना की ॲटलिस्ट मग ती स्कूलला तरी नीट राहील, फ्रेश राहील. रात्रीची झोप जर कंप्लीट झाली ना की मग ती फ्रेश राहते, नाही तर मग उठत नाही आणि मग किरकिर होते. त्याच्यामुळे दुपारची जी झोप आहे ना तिची आता सध्या मी कमीच करणार आहे. 1च तास झोपून देणार आहे, जास्त पण नाही झोपून देणार. सो आता आहे छोटा भीम बघते, त्याच्यामध्ये छुटकी आहे, ते तिला खूप आवडते. सो ते बघत बसले. आणि मी उन्हात गेली ना की मला ही कसली ॲलर्जी होते ना काय माहिती, तर टाईमचंच आहे. उन्हात गेली ना की, आणि आता मला उन्हातच जायचं आहे. सो चल आता मी मला चहा ठेवला आहे आता, आणि हे सगळं आवडेल वगैरे. आणि आता बाकी काही नाही आहे. आता उद्या पिल्लू काय घालायचं, पिल्लूला तो एक प्रश्न आहे. उद्या तर तिला पीटीचा ड्रेस आहे, पण पीटीचा ड्रेस अजून दिला नाही आहे, तर जूनमध्ये देणार आहे. सो त्याच्यामुळे मग काय सिव्हिलच आहे. आणि ट्यूजडे वेनसडेला बघू तिने स्कूल ड्रेस घातला. तर जेव्हा ती स्कूल ड्रेस घालेल तेव्हा मग मी व्हिडिओ तिचा बनवेल फर्स्ट डे स्कूलचा, जो की तो फर्स्ट डे नसेल तर 3rd डे असेल. पण मी बनवून ठेवले असं नॉर्मल, ॲटलिस्ट तोपर्यंत तिने रुळलेली असेल. त्याच्यामुळे मग तेव्हा तिचा तो व्हिडिओ बनवेल. आणि बघूया आता तिला मी झोपेतनं उठली ना तेव्हा मी तिला बोलली चल आपल्याला स्कूलला जायचं. की हां बोलले आणि रेडी झाली. आता उद्या बघूया की काय होतं आणि काय नाही ते. आता हे ना मी जपून ठेवायचे विचार करते.
तिला पहिल्यांदा दिलं आहे ते, पण मला माहीत नाही ती ठेवेल की नाही, पण या व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामुळे ही आठवण म्हणून राहीलच व्हिडिओमध्ये. सो हे असं काहीतरी दिलं पिल्लूच्या स्कूलमधून. सो चला आता चहा ठेवते. पिल्लूला पॅनकेक जो टिफिनमध्ये दिलेला ना तो आहे शिल्लक, बाकी आहे. सो मग तोच तिला मी आता थोड्या वेळाने खायला दिला अजून तरी नाही, आणि बनाना खायला दिला आणि डिरेक्टली मग रात्री जेवायला दिला आणि मग झोपले. सो आता जे काही सर्व काही होतं ते तुमच्याजवळ मी शेअर करेन. मुलगी असेल ना तर तुम्हाला जर किचन सेट हवे असेल ना तर नक्की मला सांगा, मी तुम्हाला ह्याची स्पेसिफिक याचीच लिंक तुम्हाला सेंड करा. ह्याच्यामध्ये ना सेल टाकून तिथे बर्नरवरती लाईट येते, म्युझिकवर हे आहे. सो ते सेल अजून टाकले नाहीत, आज दिवसला आणायला सांगा. सो चला आता जसं काही होईल तसं शेअर करेल. आता जस्ट चहा ठेवले, चहा घे जरासं हे आवडेल आणि बस तिच्यासोबत थोडासा टाईमपास करेल. तिची अजून झोप उडाली नाही, असं लोणं चालू आहे की अजून पण झोप उडाली नाही, किरकिर करते. म्हणून थोडा वेळ लावून दिलं तिला थोडंसं डायबिटीजसाठी. कारण का उन्हातून आलो ना आपण की आपल्याला पण खूप आळस आणि झोप येते त्याच्यामुळे. आणि चला आज मला पण कळलं की काही गोष्टी करायला हव्यात आणि काही गोष्टी नाही करायला हव्यात. तुम्ही यायच्या आधी मी नाही यायच्या आधी. सो तिचा पण पहिला दिवस होता, माझा पण पहिला दिवस होता. सो चला आता पटकन आवरून घेते बाकीचं चहा. आता काय आवरायचं नाही, फक्त जेवण आहे फक्त पिल्लूलाच करायचं. पिल्लूला तर मी मुगाची नॉर्मल अशी खिचडी करणार आहे हलका असं. तेवढंच. आणि उद्या काय टिफिनला मी विचार करते कोथिंबीर वडी किंवा फ्राईज देईल तिला. मोस्टली करून असं सगळे फ्राईजच देईल. तिला जे आवडतं ना ते 2-3 दिवस असं तिला जे आवडतं तेच तिला देईल. म्हणजे कसं ॲटलिस्ट तिने 1 किंवा 2 खाल्लं ना स्कूलमध्ये मुलांच्यापासून तरी पास आहे. माझी अशी अपेक्षा पण नाही की तिने असं सगळं टिफिन फिनिश करावा, कारण की सकाळी जाते ना ती पूर्ण तिला प्रॉपर मी भरवूनच पाठवते. आणि मोस्टली करून तिचा हाच शेड्यूल आहे. जर ती सकाळी 8-9ला तिने खाल्लं ना तर ती 12पर्यंत असं तिला भूक नाही लागत, खूप फुल असतं तिचं. मग स्कूलमधून आली की डिरेक्टली ती जेवते, म्हणून असं एवढं हे काय नाही आहे. आणि ते एक बरं आहे की स्कूलमध्ये असं फोर्स नाही करत की बाबा खायचं तर का होतं नको. सो आणि पहिलाच दिवस होता आज. बघू आता पुढे काय होतं आहे काय नाही. आता उद्याचा टाईम टेबल परत भरून ठेवा, आता हे रुटीन चालू होणार आहे. एवढे असे बुक्स नाही आहेत तरी पण ते आहेत बुक्स त्याच्यात, एवढे असे पण नाही आहेत, पण तिला तिच्यासाठी ते खूप आहे. सो उद्या तिच्यासाठी प्राईज देईल टिफिनमध्ये. चला आता बाकीच्या आवडते चहा करते. तिला पॅनकेक वगैरे भरवला, मी चहा केला आणि नंतर आम्ही इथे ते खेळायला लागलो. थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि आज असं वाटलं ना की पिल्लूसोबत कमी टाईम स्पेंड केला, की सकाळी तिची गडबड असते कामांमध्ये, ती नव्हती आज. आणि भरपूर काही गोष्टी होत्या त्या मिस केल्या. ठरवलेलं की ती स्कूलला गेले की सगळी कामं करेल आणि ती आल्यावर तिच्यासोबत थोडासा जास्त टाईम स्पेंड करेल. नाही तर कधी असं होतं ना की ती असली ना की मग कामं परत तिच्यासोबत खेळणं, त्याच्यामुळे तिच्याजवळ असं प्रॉपर टाईम स्पेंड करायला. म्हणजे हिला कलर हवायचं असं कलर दिले. घरी असली की एक कलर तिला नको, 1000 कलर हवेत आणि ती आम्हाला शेअर नाही करणार. आता मला प्रश्न पडला की स्कूलमध्ये तिने फक्त ग्रीनच बाबांना सांगू सॉरी बोल लवकर. परत करशील तर स्कूलमध्ये तिला फक्त ग्रीन कलर दिलेला, तर तो ग्रीन कलरच तिच्या पेजवरती, आणि घरी तिला एवढे कलर लागतात. तर तिथे तिने कसं काय दुसऱ्यांचे कलर मागितले नाही किंवा कसं काय हे केलं नाही काय माहिती, कसं काय ते झालं. म्हणजे बघा स्कूलमध्ये जाऊन एवढा म्हणजे पहिला फरक मला दिसला की घरी असली खूप नखरे करते आणि स्कूलमध्ये मी बाहेरून बघितले ना खूप पेशन्स होते तिच्यामध्ये, खूप असं मॅच्युअर सारखी वागत होती. म्हणजे बाहेर गेले की मुलं कसे वागतात ते मी आज बघितलं. नाही काय स्कूलमध्ये गेलेली ना तू, असं नाही करायचं ना. चला हे काय असं चालूच राहतं, अजिबात ऐकत नाही. आणि घरात असलं की बघा असं सगळं फेकते, कलर बिलर सगळे फेकते. दीपा बोलव, तुझं नाव सांग सगळ्यांना. नाव सांग लवकर, लवकर नाव सांग. मग ते चॉकलेट देणार तुला. नाव सांग तुझं. सो आता जेवण वगैरे झालं, पिल्लूचं बनवून 7 वाजले. आता दिवाला होते. आणि पिवळा कोणता कलर आहे
टिओवा. सो ते बसले कार्ड्सवर काहीतरी कलर करत आणि जेवण बनवून झालं. पिल्लूला अंडा करी केले. आता आज लवकर झोपेल आज, पण तिला ऑलमोस्ट मी 10पर्यंत असं बेडवरती घेईल आणि 10:30पर्यंत ती झोपेल. अर्धा तास लावतेच ती झोपायला. सो 10:30ला झोपली ना की मग ती 7 वाजता किंवा असं उठून गेली ना की ते बरं पडतं. म्हणजे तिची झोप कंप्लीट झाली ना की ती स्कूलला एकदम फ्रेश होतात ना, त्या काइंड ऑफमध्ये असेल किंवा मग तिचं रुटीन थोडंसं चेंज केलं. सो चला आता कंटिन्यू करते पुढे. काय दीपकाला की दीपकला काय सांगते काय नाही तुमच्याजवळ मी शेअर करायलाच मला. आवाज दे लवकर. नंतर दीपक आला. सो बसलेली दीपक काहीतरी काम होतं त्याला, सो ते बघत होता तो. आणि मग नंतर दीपकला ती सांगत होती की बर्ड्स काढा ठेवून द्या असं तसं सांगत होती. दीपकला फ्लावर्स वगैरे दाखवलं, स्कूलला काय झालं काय नाही ते छोट्या गोष्टी तिने सांगितल्या. आणि मग नंतर ॲज युजल बाबांनी ते चॉकलेट ती बाबांकडे मागत होती. ती भावानं गुदू करत होती. आणि आहे ना तिला झोप पण खूप आलेली आज. तिची झोप म्हणजे सकाळी लवकर उठलेली, फक्त 1च तास झोपवली ना त्याच्यामुळे तिची झोप खूप कमी झालेली आज. त्याच्यामुळे तिला झोप पण लवकर आलेली. आणि मी ठरवूनच ठेवलेलं की तिला मी लवकर 1 तास फक्त झोपवेल आणि मग नंतर रात्री येते तिला ॲटलिस्ट 10 सव्वा 10पर्यंत अंथरुणामध्ये घेईल, म्हणजे बेडवरती घेईल आणि मग ती लगेच झोपून जाईल. हे मला माहिती होतं, कारण का रात्रीची झोप झाली ना की सकाळी स्कूलला ती फ्रेश जाईल आणि लवकर उठेल आणि उठल्याचा तिला त्रास पण नाही होणार, ती क्रँकी पण नाही होणार. कारण का झोप खूप महत्त्वाची असते लहान मुलांची. सो त्याच्यामुळे मग मी तिला ती झोप कंप्लीट करून दिली. आता हे ती बाबांना दाखवत होती की तिला काय भेटलं. तिला तिने जे पेजवरती हे केलेलं ड्रॉइंग्स वगैरे ते पण मी दीपकला दाखवलं. असं छोट्या गोष्टी दाखवल्या मी त्याला. सो असं केलं आमचा आजचा दिवस. आज तिचा दुसरा दिवस आहे आणि मी पहिल्या दिवसाचा व्हिडिओ एंड करते. आता ती स्कूलला गेले. आजचा दिवस माझ्यासाठी खूप टफ होता का ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. सो चला व्हिडिओ आहे तर मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ती झोपल्यानंतर ना आम्ही तिची स्कूल बॅग वगैरे आहे ती भरून ठेवत होतो की तिला ज्याप्रमाणे जसं टाईम टेबल दिला ना, माहीत नाही म्हणजे ते टाईम टेबल एवढा लगेच फॉलो करणार नाही, कारण का मुलांना कम्फर्टेबल करण्यातच त्यांचा टाईम जाणार आहे. सो तरी पण ज्या बुक्स त्या टाईम टेबलप्रमाणे दिल्या आहेत त्या बुक्स मी तिला देऊन देते, जेणेकरून असं नको व्हायला की आपण दिला नाही आणि त्यांनी विचारलं. सो जसं काय होईल तसं मी त्या बुक्स 2च बुक्स होत्या, 2च सब्जेक्ट असतात आणि बाकीचा फ्री प्ले टाईम असतो. तुम्हाला तर टाईम टेबल शेअर केला मी की कसं काय त्यांचा टाईम टेबल असतो. हा फक्त एप्रिल मंथसाठी आहे, जूनपासून त्यांचा टाईम टेबल आहे तो दुसरा होऊन जाईल. सो चला असा काहीतरी आजचा दिवस होता, हे तुमच्याजवळ शेअर करायचं होतं. सो जेवढं काही होईल तेवढं मी शेअर केलं आणि मस्तपैकी समारायची आहे. ती स्कूल बॅग पॅक केली, ती झोपलेली. ती झोपल्यानंतर मी सगळं आवरून घेतलं.